नमस्कार. महान समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या अफाट जीवनकार्यावरील हा आपला आजचा थोडक्यात आढावा आहे. तुम्हाला सांगतो, समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि गरिबी दूर करण्यासाठी हातात खराटा घेऊन स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या महान वऱ्हाडी संताचा हा प्रवास खरोखरच अतिशय प्रेरणादायी आहे. तर पहिले आपण त्यांच्या समाज प्रबोधनाच्या अगदी अनोख्या पद्धतीबद्दल बोलूया. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण त्यांचं मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होतं आणि समाजसेवेसाठी त्यांनी 1905 मध्ये स्वतःचं घर सोडलं. लोकांशी सहज जोडलं जाण्यासाठी त्यांनी अस्सल वऱ्हाडी भाषेतील कीर्तनांचा असा काही भन्नाट वापर केला की त्यातून त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि प्राण्यांच्या बळीवर अगदी थेट आणि कडाडून प्रहार केला. दुसरे म्हणजे त्यांनी गरिबांसाठी उभारलेल्या सोयीसुविधा आणि त्यांची अफाट दातृत्व भावना. उपचारासाठी येणाऱ्या गोरगरिबांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांनी चक्क पंढरपूर आणि मुंबईतल्या प्रमुख रुग्णालयांच्या आवारात अनेक धर्मशाळा बांधल्या. आणि विशेष म्हणजे शिक्षणाचं महत्त्व त्यांनी फक्त बोलून दाखवलं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला त्या काळात तब्बल 15,000 रुपयांची भलीमोठी देणगी देऊन त्यांनी आपला विचार चक्क कृतीतून सिद्ध केला. आणि शेवटी त्यांचा मानवतेचा दशसूत्री संदेश आणि त्यांचा आजचा वारसा, भुकेल्यांना अन्न आणि गरिबांना शिक्षण, हा त्यांचा अतिशय साधा पण तितकाच भक्कम विचार होता. त्यांच्या याच महान कार्याला सलाम म्हणून आज शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केलंय आणि अमरावती विद्यापीठालाही अगदी अभिमानाने त्यांचंच नाव दिलंय. थोडक्यात सांगायचं तर निर्जीव दगडधुंड्यांची पूजा करण्याऐवजी माणसातील देव शोधायला शिकवणारे गाडगेबाबा हे खऱ्या अर्थाने मानवतेचे एक चालते बोलते विद्यापीठच होते.